हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू गायत्री गाईड्स. तर काल झालेला जो काही F4 आहे प्रोफिशियन्सी इन इंग्लिश, काल आपण डिस्कस केली ती प्रोफिशियन्सी इन मराठी होती किंवा मराठीचा पेपर होता जो इंग्लिश मीडियमसाठी राहतो आणि हा इंग्लिशचा पेपर आहे जो मराठी मीडियमसाठी राहतो. ठीक आहे, 40 मार्क्सची क्वेश्चन पेपर होती. सेकंड इयरसाठी 20 मार्क्सची क्वेश्चन पेपर आहे. 10ला पासिंग, 40ला म्हटलं 20ला पासिंग, यात काही कन्फ्यूज व्हायचं कारण नाही. ठीक आहे, पहिला प्रश्न बघूया. फाइंड ऑड मॅन आउट बघायचं होतं. त्यामध्ये पहिलं होतं जम्प, सिंग, चेअर, टॉक आणि गिव. तर यामध्ये चेअर जो आहे तो ऑड मॅन आउट होता. दुसरं आहे टेलिफोनिक कन्व्हर्सेशन, इंटरव्ह्यू, स्पीच, लेटर आणि डिस्कशन. याच्यामध्ये काय होतं, लेटर होता, कारण लेटर जो आहे तो रिटर्न कम्युनिकेशन किंवा रिटर्न स्किल आहे. बाकीचे सगळे जे आहे ते स्पीकिंग किंवा मग ओरली जे आहे आपण बोलू शकतो किंवा बोलायच्या स्किल आहे. त्यानंतर आहे फुल फॉर्म लिहायचा होता WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता अरेंज द जम्बलिंग लेटर. तर याच्यामध्ये काय आन्सर असेल याचं साऊंड असं आन्सर होतं. जम्बलिंग लेटर अरेंज करायचे होते. दुसरं आहे ट्रान्सलेट करायचं होतं इंग्लिश सेंटेन्स. टीचर पुट्स क्वेश्चन 1 by 1 अँड स्टुडंट्स आन्सर. म्हणजे काय की शिक्षक एक एक क्वेश्चन विचारत चालले किंवा देत चालले आणि विद्यार्थी आन्सर देत आहे. याचं अशा प्रकारे लिहायचं होतं. दुसरं आहे फिल इन द ब्लँक्स होतं. त्यानंतर डोंट स्पीक व्हेरी स्लो ऑर डॅश टू मेंटेन मॉडरेट स्पीड. व्हेरी स्लो अँड व्हेरी फास्ट असं याचं आन्सर होतं. व्हेरी स्लो अँड व्हेरी फास्ट. डोंट स्पीक व्हेरी स्लो ऑर डोंट स्पीक व्हेरी फास्ट टू मेंटेन मॉडरेट स्पीड. त्यानंतर आहे द स्ट्रक्चर ऑफ अ सेंटेन्स इज कॉल्ड ॲज अ सिंटॅक्स, है ना. हा जो आहे तो स्ट्रक्चर 7 प्रकार आहे त्याचे, मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. 1 मार्क्स क्वेश्चनमध्ये जर किंवा 1 मार्क्स जे काही कन्सेप्ट आहे तो व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यामध्ये याचे आन्सर मी तुम्हाला दिलेले आहे. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्ससाठी क्वेश्चन होता. अ सेंटेन्स दॅट आस्क अ क्वेश्चन इज कॉल्ड ॲज अ एक्सक्लॅमेटर सेंटेन्स. तर काय आहे, फॉल्स आहे, त्याला काय म्हणतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता 60 ते 80 शब्दांमध्ये आन्सर लिहायचं होतं. स्टेट एनी 4 प्रिन्सिपल ऑफ लँग्वेज, IMP म्हणून मी दिला होता. त्यानंतर आहे एक्सप्लेन एनी 2 टाईप्स ऑफ कम्युनिकेशन, हा सुद्धा मी तुम्हाला IMP म्हणून दिलेला होता. हाऊ विल यू डेव्हलप लिसनिंग स्किल, हे सुद्धा दिलेलं होतं. व्हॉट डू यू मीन बाय फंक्शनल ग्रामर, फंक्शनल ग्रामर आणि स्ट्रक्चर ग्रामरचा डिफरन्स सुद्धा दिलेला होता. म्हणजे जवळपास इथे 8 मार्क्सचे IMP क्वेश्चन मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले होते. जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यातून तुम्हाला समजून जाईल. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता 120 ते 160 शब्दांमध्ये आन्सर लिहा. त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ इंग्लिश हा सगळ्यात 1 नंबरच तुम्हाला दिलेला आहे की इम्पॉर्टंट ऑफ इंग्लिश IMP म्हणून, म्हणजे हाही क्वेश्चन दिलेला होता. त्यानंतर आहे हाऊ विल यू टीच डिफरंट फंक्शन ऑफ इंटोनेशन टू युअर स्टुडंट. इंटोनेशन माहिती आहे आपल्याला, लो पिच, हाय पिच अँड मीडियम पिच, हे काय आहे ते या ठिकाणी लिहायचं होतं. त्यानंतर आहे ऑर क्वेश्चन दिलं होतं. त्यामध्ये व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन शॉर्ट अँड लॉंग ओव्हल, हे लिहायचं होतं. त्यानंतर आहे व्हाय इज ट्रान्सलेशन इम्पॉर्टंट इन मॉडर्न टाईम, हे याचं ट्रान्सलेशन का जरुरी आहे ते लिहायचं होतं. ऑर क्वेश्चन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक्सप्लेन डोज अँड डोंट इन कम्युनिकेशन, म्हणजे बोलताना काय करायला हवं आणि काय नाही हे लिहायचं होतं. हा सुद्धा क्वेश्चन मी तुम्हाला IMP म्हणून दिलेला होता. राईट अ शॉर्ट नोट ऑन सिलॅबल, सिलॅबल काय आहे त्यावर शॉर्ट नोट लिहायची होती. म्हणजे इथे 6 मार्क्सचं IMP होतं, मागे 8 मार्क्सचं IMP होतं. आणि अजून बघूया, 200 ते 250 शब्दांमध्ये आन्सर लिहायचं होतं. इथे काय काय क्वेश्चन दिले होते. हाऊ विल यू डेव्हलप स्पीकिंग स्किल्स इन युअर क्लास, हा सुद्धा मी तुम्हाला IMP दिलेला होता 4 मार्क्ससाठी. त्यानंतर आहे एक्सप्लेन ऑर्गन्स ऑफ स्पीच विथ द हेल्प ऑफ डायग्राम, ती डायग्राम काढायची होती. आणि ऑर्गन्स ऑफ स्पीच मी तुम्हाला डायग्रामसुद्धा एक्सप्लेन केलेली आहे, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये बघितलं असेल तर. त्यानंतर आहे सजेस्ट सम ॲक्टिव्हिटीज टू इंट्रोड्यूस प्रिफिक्स अँड सफिक्स, प्रिफिक्स काय आहे आणि सफिक्स काय आहे त्याच्यासाठी ॲक्टिव्हिटीज द्यायच्या आहे. त्यानंतर आहे ऑर क्वेश्चन, त्याला डिस्कस सम ॲक्टिव्हिटीज टू इंट्रोड्यूस टेन्स इन युअर क्लास. टेन्स जे आहे ते तुम्ही कशा प्रकारे इंट्रोड्यूस करू शकता त्यासाठी ॲक्टिव्हिटी लिहायच्या होत्या. म्हणजे जवळपास इथे 4 मार्क्स प्लस 6 मार्क्स 10 आणि हे 8 मार्क्स, जवळपास 18 मार्क्सचे IMP क्वेश्चन्स जे आहे ते बऱ्यापैकी मी तुम्हाला सांगितलेले होते. जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ते समजलं असणार आहे. ठीक आहे, आय होप की पेपर तुम्हाला चांगला गेलेला असेल. काही डाऊट असेल तर DM करू शकता, टेलिग्रामला मेसेज करू शकतात. सेकंड इयरच्या क्वेश्चन पेपर अपलोड करा, जेणेकरून आपण त्याचं ॲनालिसिस करून घेऊया. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप एक बटन आहे. व्हिडिओ आवडला असेल तर हाईपसुद्धा करायला विसरायचं नाही आहे. त्यासाठी तुम्हाला कोणताही चार्ज लागणार नाही आहे. ठीक आहे, बाय बाय, टेक केअर.